तर नमस्कार मित्रांनो, रात्रीची लाईट असते म्हटल्यावर आपण आलतो रात्री 1:15 बरोबर बघा आणि पाणी चालू केलं. तर मग सकाळी व्हिडिओ तीन असं व्यवस्थित काढून घ्या म्हटलं. सकाळच्या फ्रेश वातावरण एकदम भारी वाटतं. तिथनं घरी आल्यावर नंतर मग म्हटलं आबाने म्हटलं दांड्यातीन घालून घेऊया गाडीला. आपल्या पळाव गाडी आहे ती 2 आहेत आपल्या. मग आपली जुनी गाडी होती तिला दांड्या घालून घ्यायच्या. मग बाळवांना पण होते नाही बघा, व्यवस्थित कटिंग तीन करून घेतल्या आणि मार्किंग करून घ्यायला चालू केलं बघा पेन्सिलनं. बरोबर होल तीन दांडी कशी बसवली सगळा व्यवस्थित त्यांना माहीत आहे, त्यामुळं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. त्यानंतर मग असं त्याला होल पाडून घ्यायचा होता. तर गिरमिटनं पद्धतशीर असं होल त्यानं काढून घेतलं बघा. आणि आबा काय कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत, कुठल्या पण क्षेत्रात टाकल्यावर कायम टॉपलाच दिसणार. त्याला बांधून पण घ्यायचं होतं, त्यामुळे यसन घेतले आणि व्यवस्थितपणे असं वड लावून त्यांना बांधून घेतलं. दांड्या परफेक्ट बसलेल्या, कणभर सुद्धा कान आला नव्हता. तर त्यानंतर म्हटलं चिब्ब्या पण घालून गेला पाहिजे गाडीला. अर्धवट काम कशाला करायचं म्हटलं, तर कापून घ्यायला चालू केलं माप लावून चिब्बीचं. त्यानंतर मग असं व्यवस्थित भेकलल्या आणि तिथनं मग त्याचं साल जे होतं ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं होतं. त्यामुळं व्यवस्थित पद्धतशीर असं काढून घेतलं बघा. तिथनं मग दांड्या त्याने व्यवस्थित बसल्या आणि पद्धतशीर म्हटलं आता काम त्याने व्यवस्थित होत आलंय आणि आपलं काम चिब्बीचं व्यवस्थित झालंय बघा. तिथनं मग म्हटलं त्यानंतर म्हटलं मग बैल झुपायला लागणार आपली. तर वशावर आता कंडिशन झाला बघा एकदम. त्यानंतर मग आता पलटी नांगर आपण 6 वाजता झुपलेली बैल 7ला बरोबर संध्याकाळी सोडली बघा. 1 तास असा कोंडा काढला की नाही, बैलांचं त्याल काढून टाकले व्यवस्थितपर्यंत. आणि तिथनं मग आद्या आणि मीच होता बघा. बैल का आपली शाने आहेत, एकदा तासात टाकली की कडेला इसर का बघायला लागत नाही. एवढं कष्ट हे सगळं करायला लागतात.